अहिल्यानगरमध्ये धीरज राजपूत उर्फ परदेसी यांच्या हत्या प्रकरणानंतर आज शहर बंदची हाक देण्यात आली। या बंदला अहिल्यानगर शहरात 100% प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळते। शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत। रस्त्यांवर नेहमीची वर्दळही कमी झाली। मुकुंदनगरमध्ये 7 ऑगस्ट रोजी लाईटचं काम करणाऱ्या धीरज परदेशी यांच्यावर लाकडी बल्ली आणि लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। गंभीर जखमी धीरज यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र 3 दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत 5 आरोपींना ताब्यात घेतले। अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर 10 ते 15 जणांनी हल्ला केल्यानंतर त्याला मॅककेअर या हॉस्पिटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। 2 दिवस उपचारानंतर त्याचा काल मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर कुठंतरी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। काल सायंकाळी 3 वाजल्यापासून दिल्ली गेट असतील, पानिपट्टी रोड असेल, बाजार असेल, अनेक भागातील जो परिसर होता तो बंद करण्यात सांगितल्यानंतर बंद ठेवण्यात आलेलं होतं आणि कुठेतरी आज सकाळपासून देखील आज अहिल्यानगर बंदची आज हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली आहे। त्यानंतर सकाळपासून मार्केट परिसरातील आणि झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना प्रचंड आक्रमक झालेल्या होत्या। काल आमदार संग्राम जगताप यांनी देखील आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवण्याची मागणी केली होती आणि त्या ठिकाणी आमदार कर्डिले असतील हे देखील उपस्थित होते। कुठंतरी आता हिंदुत्ववादी संघटना धीरज परदेशी यांच्या हत्या झाल्यानंतर कुठंतरी आक्रमक झालेल्याचं पाहायला मिळते आणि त्याच्या घरच्यांनी देखील जिथं त्या धीरज परदेशीला मारलं होतं त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याची मागणी देखील केली होती आणि त्याच्यामुळं कुठंतरी हा वाद चिघळण्याची आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज सकाळपासून खबरदारीच्या उपाय म्हणून हे पूर्ण बाजारपेठ असतील अहिल्यानगर जिल्हा आज बंद ठेवण्यात आलेला आहे आणि यानंतर आता इथली हिंदुत्ववादी संघटना काय भूमिका घेतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। पोपट पिटेकर, अहिल्यानगर।